बॉलिवूड मधलं सर्वात मोठं आणि प्रतिष्ठित घराणं म्हणजे कपूर कुटुंब. पृथ्वीराज कपूर पासून रणवीर कपूर पर्यंतचा हा प्रवास अनेक ताऱ्यांनी उजळून निघाला. पण या जगमगाटात एक नाव कायम स्मरणात राहील, ते म्हणजे शम्मी कपूर. बिनधास्त, दिलखुलास आणि प्रचंड लोकप्रिय शम्मी कपूर. त्यांच्या अभिनया इतकंच रंगीबेरंगी होतं त्यांचं व्यक्तिगत आयुष्य. शम्मी यांचं पहिलं लग्न झालं अभिनेत्री गीता बाली यांच्याशी. प्रेम होतं, संसार सुखाचा सुरू होता. पण नियतीनं वेगळंच ठरवलं होतं. देवीसारख्या आजारानं गीता बाली यांचं अकस्मात निधन झालं आणि त्या दुःखात शम्मी यांचं संपूर्ण कुटुंब कोसळलं. पुढे कुटुंबाच्या आग्रहाने शम्मी कपूर यांनी दुसरं लग्न केलं आणि येथेच त्यांची खरी कहाणी सुरू झाली. त्यांनी दुसरं लग्न केलं नीला देवी यांच्याशी. भावनगरच्या राजघराण्यातील एक राजकुमारी. तिचा भाऊ रघुवीर शम्मी यांचा मित्र. एक दिवस शम्मी यांनी तिला पाहिलं आणि तिला जीवनसाथी बनवण्याचं ठरवलं. पण लग्नाआधीच नीला देवी यांनी घेतला एक असा निर्णय जो सामान्यपणे कोणीच घेत नाही. तिने ठरवलं ती स्वतः कधीही आई बनणार नाही. का? कारण तिला वाटत होतं जर तिला स्वतःची मुलं झाली तर ती शम्मीच्या आधीच्या संसारातील 2 मुलांवर प्रेम करू शकणार नाही. आदित्य कपूर शम्मी यांचा मुलगा. एका मुलाखतीत त्याने सांगितलं होतं की नीला देवी आमच्यासाठी केवळ आई नव्हत्या, त्या एक आधार होत्या. आईची जागा भरून काढणाऱ्या आणि वडिलाच्या सोबतीला कायम उभ्या राहणाऱ्या एक सच्च पत्नी होत्या. आज नीला देवी 78 वर्षाच्या आहेत. त्या त्यांच्या कुटुंबासोबत शांत समाधानी जीवन जगत आहेत आणि कपूर कुटुंबात त्या आजही प्रेम आणि आदराचं प्रतीक आहे.